बाबाचा फोन होता। ॲक्च्युली त्याला मी आपल्याबद्दल सगळं सांगितलंय, पण त्याचा या सगळ्याला नकार आहे। मला एक सांग, लग्नानंतर तिचे सगळे हट्ट खर्च हे सगळं पुरवणं तुला झेपणार आहे का? तुला माहिती आहे का तिचा महिन्याचा खर्च किती आहे? अनुष्काने जी गोष्ट मागितली ती मी तिला दिली आहे। तिला मी कधीही कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हटलेलं नाहीये, पण ही गोष्ट वेगळी आहे। तुम्ही किती सेम आहात यार। म्हणजे तुम्ही असं तुमच्या मनातलं ना तुमच्या मनातच ठेवता। ऍक्च्युली ना तुमचं लग्न व्हायला पाहिजे होतं। पप्पी अगं ते लग्नाचा बस्ता बांधू राहिले। हा वेळ तर लागणच की नाही का? तुला क्लासला जायचं का? मग तू जा बरं। हा जा। अरे काका तसं नाहीये। अरे मला असं वाटू राहिलं का इथं काहीतरी घोळ होणार आहे। घोळ कसला? आप्पा आप्पा हे तुम्ही सांगितलेले। अरे लाईट कशी काय गेले? काय म्हणतो रे चंदा? आप्पा मी तुम्हाला म्हणलो होतं की नाही, पप्पीला एकदम भारी पोरगा आता मी बघणार म्हणून। पप्पी पण आली। पाहिलाय बरं का मी पप्पीसाठी एकदम मस्त पोरगा। काय झालं? काही नाही, तू हे काय सगळ्यांना बोलवलंय ना काहीतरी सांगायला, ते बोल पटकन। मला हे सांगायचंय की मुद्दा पाट बोलायचं, वेळ नाही आपल्याकडे। हा ठीक, पटपट बोलतो। अनुष्का नावाची माझी एक मैत्रीण आहे, मला ती आवडते, तिला मी आवडतो, आमच्या दोघांना लग्न करावं असं वाटतंय। यावर तुमचं काय मत आहे? मी लग्नानंतर PhD कंटिन्यू करणार हे सांगितलं तरी पण त्याने मला एकट्यात भेटायला बोलावलंय। म्हणजे हे पक्क होणार आहे। मला अजून वर्षभर तरी नाही करायचं लग्न, कारण मला माझ्या PhDच्या अभ्यासाला दिशा मिळणार नाही याची भीती। मला मदत कर। पण बनवता येतं का असं विचारू राहिले? ओके, हो येतं ना मला ऑलमोस्ट सगळं येतं। काय काय येतं का? नूडल्स, ग्रीन टी, चहा आणि कधी कधी कॉफी। ऑलमोस्ट सगळंच येतं मला। माझे मित्र आहेत ना, ते त्याला उशिरापर्यंत गुंतवून ठेवतील, मग आपोआप उशीर होईल। आणि 4:45 वाजले की तुम्ही त्याला सरळ फोन करा, कारण तोपर्यंत उशीर झालेला असेल आणि उशीर तुम्हाला चालत नाही। माझ्यावर जसं वसकता ना तसं त्याच्यावर वसका। वसकला की लय डोक्यात जाता तुम्ही। काय? तो निसटला? अरे असा कसा निसटला? पण तुम्ही काय करू राहिले होते? मी उतरलो रिक्षामधून कवाच। हा तूच कर काय करायचं ते। काय झालं? प्लॅन फसला। जेयला काय झालं? पेट्रोल तर सकाळीच टाकलं होतं, कस काय बंद पडली काय माहित। मग बघा ना लवकर काय झालं ते, मला उशीर होतोय। बघतो। ब्रेक फेल झालाय बहुतेक। काही काय बडबडताय? ब्रेक फेल झाला नाही, रिक्षा बंद पडते का? तुम्हाला कळतं रिक्षा मधलं? मग सांगा बरं, रिक्षा कस काय बंद पडती? आता ते मी कसं सांगू? रिक्षा मी चालवतो का तुम्ही? नाही मीच चालवतो, पण आजच घेतली ना रिक्षा, त्याच्यामुळे काय माहित नाही तिच्यातलं। काय? तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचे पैसे घ्या, मी बघतो दुसरी गाडी। हे घ्या। अहो नाही बसा ना, 2च मिनिटात नीट करतो मी। तुम्ही बसा बरं। हो बसा काय बसा, 2 मिनिटात कशी काय सुरू होईल? आता म्हणते आजच घेतली रिक्षा म्हणून।
तुम्ही राहू द्या हो. तुम्ही तुमचे पैसे घ्या, मी बघतो दुसरी गाडी हे घ्या. नाही नाही नीट करतो ना मी. अहो मीच नीट करतो. त्याचं कसं आहे माहितीये का? आता मला सांगा, तुम्ही माझ्या रिक्षात रोज रोज येणार आहेत का? नाही. तुम्ही माझे काही दुश्मन आहेत का? नाही. मी माझीच रिक्षा मुद्दामून बंद पाडीन का? नाही. आणि तरी जर तुम्हाला असं वाटत असलं का मी रिक्षा मुद्दामून बंद पाडली, तर ह्यो मात्र तुमचा गैरसमज आहे साहेब. अहो मी तसला मनुष्यच नाही ना. अहो तुम्हाला काय सांगू राव. झालं तुमचं? झालं बस. हो किती बोलताय तुम्ही? रिक्षा बंद पडली तर तुम्हीच चालू झालाय. मला जायला उशीर होतोय सांगतोय. तुम्ही एक काम करा, तुमचे पैसे घ्या. जाऊ दे, मला जाऊ दे. हे घ्या, चला मी बघतो. काय झालं काय झालं काय झालं काय झालं? अहो काय नाही हो, मला एके ठिकाणी जरा लवकर पोहोचायचं होतं म्हणून यांची ऑटो रिक्षा केली. आता ती रिक्षा बंद पडली तर ती दुरुस्त करायची सोडून फालतूची बडबड करतायत आणि टाइमपास करतायत ते. अरे काय झालं ते तुमच्या पोराला विचार. काय झालं ते? आमच्या पोरीला रस्त्यात आडून छेडतो का? नीट राय म्हणावा, नीट राय, नाही तर अख्खं खानदान त्या पोरासकट बिन भाड्याच्या खोलीत पाठवेन. आणि काय रे, इथं आले तर लय संस्कार संस्कार म्हणून कौतुक करत होते पोराचं. हा बघितले बघितले तुमचे संस्कार. पोरीला आडवं यायचं आणि छेडायचं, हे संस्कार आहेत का तुमचे? तंगड मोडून ठेवी ना त्याचं परत जर तो असं वागला तर. हा तंगड मोडायची भाषा कोणाला करतो रे? आणि बिन भाड्याच्या खोलीची धमकी तू मला देतो? मला? अबे तुला असा पंक्चर करील ना, तुझं उठणं बसणं मुश्किल करील मी. आणि ऐक, संस्काराची भाषा कोणाला सांगतो रे? एका पोरीसाठी घरदार सोडलेला तू आणि तिकडं बसून घर जावई झाला. तुझ्या बापानं तुला लात मारून बेदखल केला, तो संस्काराची भाषा बोलतो? तू काय, तुझ्या अख्ख्या खानदारात कोणावर संस्कार नाहीत. काय म्हणलं रे? लग्न तुम्ही मोडले, लग्न आम्ही मोडले. कोण करणार असल्या फालतू लफडेबाज पोरी सोबत लग्न? ऐक, लई बोलला तू, लईच बोललाय तू. आता आमच्या पोरीचं लग्न जमतंय. हा तुझ्या पोराचं बघ आधी तिकडं बघ, त्याच्याशी कोणी लग्न करतंय का? अरे असल्या प्रॉब्लेम असणाऱ्या पोराशी कोण लग्न करणार आहे म्हणायला? अबे तू असा समोर तर ये, मग तुला दाखवतो प्रॉब्लेम काय चीज असते ते. ठेव फोन. पळू कुठे बोराडे. वा मुन्या, मला अभिमान वाटतो तुझा. एकदम बेस्ट काम केलं तू. एक मिनिट. तुम्ही सगळे पुरुष एकसारखेच असता का रे? म्हणजे जोपर्यंत मुलगी हो म्हणत नाही तोपर्यंत तिला वेळ द्यायचा, वेळ पाळायची, तिला हवं तिकडे घेऊन जायचं. एकदा हो म्हणाली की मग दुर्लक्ष करायचं. अगं काय झालं माहितीये का? असं कारण नाही देणार आहे मी. सॉरी म्हणायला आलोय मी. सॉरी. केदारच्या वागण्यानीमध्ये कलंक लागला जरा, पण त्यांनीच पुसला तो. आता त्यांनी कलंक पुसलाय की आणखीन नवीन उद्योग करून ठेवले कोण असतो? मला कुहूकडून कळलं तुम्ही तुमच्या पैशातून घर सोडवलं. दादा तुम्हाला फार अभिमान वाटत असेल ना केदारचा? मध्येच काय होत असतं ते काही मला आवडत नाही. आता तुम्हाला माहिती आहे ना, मला घट्ट धरून ठेवावं लागतं आणि कुणी मला कशाने धरून ठेवतात तर कुणी कशाने, पण तरीही मी हाती लागत नाही. तू कोण आहेस क्रिश? तू देव आहेस का? माझा देवळाशिवाय काहीही संबंध नाही. मग तुझं माझं जमू. म्हणजे आता तू पहिली पायरी चढलाय. एकदा का मला पैसे मिळाले की माझा बिझनेस स्टार्ट होईल, मग मी कोणाचा असणार आहे? तुझा, हो की नाही? हो मी विचारलं तिला, पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करूया का? मग काय? तिने मान फिरवली. मला माझं उत्तर मिळालं.
सो मी तिकडनं निघालो.